हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असा भाजक्या पोह्यांचा चिवडा कसा करायचा ते पाहणार आहे। हा संपेपर्यंत एकदम छान असा कुरकुरीत आणि छान असा राहतो। बघा एकदम छान असा झालेला आहे, मस्त बघा मस्त झालेला आहे। आणि आपण घरीच मसाला बनवून हा घरचाच मसाला बनवून घरच्या साहित्यात छान असा हा बनवलेला आहे। छान असा मस्त खमंग असा झालेला आहे। तुम्ही पण या पद्धतीने नक्की बनवा। बघा मस्त असं झालेला आहे आणि कुरकुरीत झालेला आहे। तो संपेपर्यंत असाच कुरकुरीत राहतो। तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा इथे मी सर्वप्रथम 1 किलो भाजके पोहे घेतलेले आहेत। हे छान असे कुरकुरीत आहेत, तरी पण आपण याला थोडंसं भाजून घ्यायचं। मी हे चाळून घेतलेले आहेत, स्वच्छ चाळून घ्यायचे आणि त्यानंतरच भाजायचे। बघा तुम्ही उन्हामध्ये सुद्धा ठेवू शकता, उन्हाची सोय नसेल तर या पद्धतीने तुम्ही चाळून घेऊ शकता। मी इथे उन्हामध्ये चाळून छान असं तुम्ही गरम करून घेऊ शकता। इथे बघा कढई ठेवलेली आहे आणि जेवढं कढईमध्ये बसेल तेवढं घालून आपल्याला या पद्धतीने थोडं आपल्याला जास्त भाजायचं नाही, फक्त याला गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे तो संपेपर्यंत छान असा कुरकुरीत राहतो। बघा हे पोहे कुरकुरीतच आहेत, पण भाजल्यामुळे छान असा संपेपर्यंत कुरकुरीत राहतो, त्यामुळे भाजायचे पोहे बघा जास्त भाजायचे नाहीत, फक्त आपण गरम करून घ्यायचे। हाताला बघा गरम लागले की आपण काढून घ्यायच्या। या पद्धतीने छान असे कुरकुरीत झालेले आहेत। बघा मी आता काढून घेतलेले आहेत, सगळे पोहे छान असे भाजून घेतलेले आहेत। सुरुवातीला मी चाळून छान असे भाजून घेतलेले आहेत। आता आपण छान असं साहित्य तळून घेणार आहे, त्या पद्धतीचं मी त्यामुळे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि या पद्धतीचं छान असा साचा किंवा चमचा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण 100 ग्रॅम इथे भाजके मका पोहे घेतलेले आहेत। ते छान असे मी तळून घेते। या पद्धतीचे मी घेतलेलं आहे, त्यामुळे सगळं तेल निघून जातं, छान असं तेलामध्ये पसरत नाही, साहित्य छान असं तळलं जातं। बघा मका पोहे आपल्याला हाय फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते कुरकुरीत छान असे तळले जातात। बघा इथे मोठ्या गॅसवरच मी छान असे मका पोहे तळून घेतलेले आहेत सगळे आणि पोह्यांवर घालून घेतलेले आहेत। 100 ग्रॅम इथे मका पोहे घेतलेले आहेत मी, ते छान असे मी मोठ्या गॅसवर तळून घेते। बघा या पद्धतीने तुम्ही जर तळले तर तेलामध्ये पसरत पण नाहीत आणि छान असे तळले जातात। बघा आणि तेल पण पूर्ण नितळलं जातं बघा आणि पटपट तळले जातात। ते सगळे मी मका पोहे तळून छान असे पोह्यांवर घालून घेतलेले आहे। बघा मी मका पोहे पोह्यांवर घालून घेतलेले आहेत। आता गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि इथे मी बघा 1 वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत। सगळं साहित्यामध्ये मी या पद्धतीने तळून घेणार आहे, म्हणजे छान असं तळलं जातं आणि तेल नितळतं आणि छान असं तेलामध्ये पसरत नाही। बघा शेंगदाणे पण आपल्याला लो फ्लेमवर क्रिस्पी होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहेत। बघा म्हणजे ते कमी गॅसवर तळले की आतपर्यंत तळले जातात। कुरकुरीत होईपर्यंत छान असे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। बघा या पद्धतीने छान असे खालीवर करून छान असे शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। बघा इथं शेंगदाणे पण छान असे इथे क्रिस्पी होईपर्यंत मी तळून घेतलेले आहेत। आता त्यातलं छान असं तेल मी नितळून घेते आणि मी हे शेंगदाणे प्लेटमध्ये काढून घेणार आहे, हे पोह्यांवर टाकणार नाही। मी फक्त मका पोह्यांवर टाकून घेतलेले आहे। त्यातलं सगळं तेल नितळून मी हे ताटामध्ये काढून घेते। बघा सगळं तेल नितळून मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। यानंतर बघा पाव वाटी मी काजूचे काप घेतलेले आहेत आणि पाव वाटी मी बदामचे काप घेतलेले आहेत। हे दोन्ही पण छान असं मी तळून घेणार आहे लो फ्लेमवर। बघा या पद्धतीने मी छान असं तळून घेते आणि थोडेसे काजूचे आणि बदामचे काप थोडेसे तळले की त्यानंतर मी याच्यामध्ये मनुके घालून घेणार आहे। बघा हे छान असं तळलेलं आहे। त्यानंतर मी इथे पाव वाटी मनुके घेतलेले आहेत, ते पण छान असे फुलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत।
इथे बघा छान असं हे सगळं तळून झालेलं आहे. मनुके छान असे तळलेले आहेत बघा, फुगलेले आहेत. त्यामुळे एकदम छान असे मी आता हे तेल नितळून छान असं काढून घेते त्याच ताटामध्ये. आता त्यानंतर मी यामध्ये डाळवं घेतलेलं आहे. 1 वाटी डाळवं घेतलेलं आहे. डाळवं भाजायला तसा जास्त वेळ लागत नाही. छान असं मी लो फ्लेमवर छान असं तळून घेणार आहे. बघा इथे डाळवं आपलं छान असं भाजलेलं आहे. छान असं कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत छान तळून घेतलेलं आहे. आता त्यानंतर मी 1 वाटी सुकं खोबरं छान असं पातळ चिरून घेतलेलं आहे. आणि सुकं खोबरं पण आपल्याला छान असं खाली वर करून छान असं लालसर कलरवर भाजून घ्यायचं आहे. खोबरं पण छान असं भाजलेलं आहे बघा. तेल नितळून मी त्याच ताटामध्ये सगळं साहित्य काढून घेते. इथे बघा त्यानंतर मी अर्धी वाटी इथे लसूण छान असा ठेचून घेतलेला आहे, तो घालून घेते. लसूण बघा असा ठेचून घालायचा म्हणजे त्याचा छान फ्लेवर येतो चिवड्यामध्ये. आणि छान असा लसूण पण क्रिस्पी होईपर्यंत तळायचा म्हणजे तो छान लागतो. आणि इथं हिरव्या मिरच्या मी पाव वाटी हिरवी मिरची घेतलेली आहे. या चिवड्यामध्ये आपण लाल तिखट आणि चिवडा मसाला घालणारच आहे, तरी पण मी इथे मिरच्या घातलेल्या आहेत. मिरची पण क्रिस्पी होईपर्यंत तळायच्या. मिरची छान असं त्यामध्ये मॉइश्चर असतं, त्यामुळे ते क्रिस्पी होईपर्यंत तळायचं म्हणजे नाहीतर आपला चिवडा मऊ पडू शकतो. इथे मी 1 वाटी कढीपत्ता घेतलेला आहे, तो पण छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. कढीपत्ता पण छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून मी ताटामध्ये काढून घेतलेला आहे. आता मसाला बनवणार आहे. त्यासाठी मी इथे 2 चमचे बडीशेप घेतलेले आहे, 2 चमचे कच्चे जिरे आणि 3 चमचे मी इथे धने घेतलेले आहेत. आणि बघा हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता आपण घरच्या घरी मसाला तयार करणार आहे चिवड्याचा. आता त्यामध्ये मी 1 चमचा हळद घातलेली आहे आणि त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे. मी इथे 3 चमचे लाल तिखट घालते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट वापरा. 3 चमचे मी इथे लाल तिखट घातलेलं आहे. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. मी 2 चमचे मीठ घातलेलं आहे. पाव चमचा मी इथे सायट्रिक ॲसिड घातलेलं आहे, लिंबू सत्व. आणि छान असं हे वाटून घेतलेलं आहे. बघा घरच्या घरी आपला छान असा चिवड्याचा मसाला तयार झालेला आहे, मस्त असा ताजा एकदम छान. आता त्यातलं ते कढईमधलं तेल थोडं मी काढून घेतलेलं आहे आणि तेल गरम आहे. मी गॅस बंद केलेला आहे. तेल गरम आहे, त्यातच हा मसाला घालून छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. बघा इथे मसाला छान असा तेल गरम आहे, त्यातच भाजून घेतलेला आहे. गॅस मी बंद केलेला आहे आणि हा मसाला छान असा मी तेलामध्ये परतून घेतलेला आहे 2 ते 3 मिनटं. आणि हा पण पोह्यांवर घालून घ्यायचा आहे. बघा मी फक्त यामध्ये मका पोहे घालून घेतलेले आहेत, कारण आपण जो आता चिवड्याचा मसाला बनवलेला आहे तो घातल्यानंतर सगळा वरच्या साहित्यांना लागतो, खाली पोह्यांना लागत नाही. त्यामुळे सगळं साहित्य बाजूला मी काढलेलं आहे तळून. आता पूर्ण हा सगळा मसाला मी पोह्यांना लावून घेतल्यानंतर हे सगळं साहित्य त्यामध्ये घालून घेणार आहे. बघा हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पोह्यांमध्ये सगळा मसाला मी मिक्स करून घेतलेला आहे. तेल आणि सगळा मसाला बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे. या पद्धतीने सगळीकडे छान असा मसाला लागला, रंग छान आला की त्यानंतर तळलेलं सगळं आपलं साहित्य घालून घ्यायचं आहे. बघा इथे छान असं मिक्स करून मी सगळं साहित्य घालून घेतलेलं आहे. छान असं सगळं मसाला आपला घातलेला तो लागलेला आहे याच्यामध्ये. बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा. आणि त्यामध्ये आता आपण जे तळून ठेवलेलं आहे साहित्य मी सगळं घालून घेते. बघा व्यवस्थित मसाला मिक्स झालेला आहे सगळं साहित्य. आणि यामध्ये साहित्य मिक्स करून घेते आणि त्यानंतर तुमच्या आवडीनुसार यामध्ये पिठी साखर घाला. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी पण चालते. मी यामध्ये 5 ते 6 चमचे पिठी साखर घालून घेते, म्हणजे आंबट गोड तिखट असा छान असा आपला चिवडा तयार होतो. इथे बघा मी 5 ते 6 चमचे इथे पिठी साखर घातलेली आहे. तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आणि झटपट असा बघा चिवडा तयार होतो. हे सगळं साहित्य मी
छान असं घालून मिक्स करून घेते बघा. पिठी साखर पण सगळी व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेली आहे बघा. कुरकुरीत आणि क्रिस्पी एकदम छान असा चिवडा आपला तयार झालेला आहे. आंबट तिखट गोड एकदम असा चटपटीत असा आपला चिवडा तयार झालेला आहे आणि झटपट आणि छान असा तयार झालेला आहे बघा. इथे मस्त असा चिवडा झटपट आणि छान तयार झालेला आहे. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. अजिबात तेलकट झालेलं नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.